नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इरा, ईशान आणि संयमी भैरवीच्या मंगळागौरचे मोबाईलमधले फोटो एन्जॉय करत असतात. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि म्हणतात, आता बस झालं फोटो बघणं. आणि राधावहिनीला आवाज देऊन मोदक आणायला सांगतात. राधावहिनी जेव्हा मोदक घेऊन येते तेव्हा मुलं त्याच्यावर तुटून पडतात. तेव्हा अशोक मामा त्यांना ओरडत म्हणतात की एकदम 5-6 खायचे नसतात. त्यांना थांबवतात आणि एक मोदक भैरवीच्या हातात देतात. भैरवी जेव्हा मोदक खाऊ लागते तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, असं नाही, पहिल्यांदा तो मोदक असा अर्धा फोडायचा, नंतर त्यात बरोबर अशी तुपाची धार सोडायची आणि मग तो एन्जॉय करायचा. त्याप्रमाणे भैरवी जेव्हा मोदक उघडते तेव्हा त्यात कॉईन दिसतो. कॉईन बघून आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते, बाबा ते कॉईन यात सापडलं? तेव्हा इरा, ईशान म्हणतात, म्हणजे आजोबांनी माऊला गिफ्ट दिलं आणि तेही युनिक वेमध्ये. तेव्हा भैरवी म्हणते, मला माहीत होतं तुमच्याकडून साधीसुधी गोष्टही कधी हरवत नाही, तर हे कॉईन कसं हरवेल? तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते, तुम्ही मला सरप्राईज दिलं ना? तेव्हा अशोक मामा म्हणतात, ते माझं स्पेशल टॅलेंट आहे, नंतर सांगेन कधीतरी. आता कॉईन मिळाल्याच्या खुशीमध्ये सगळेजण मोदक एन्जॉय करू लागतात. आता इकडे संयमी, इरा, ईशान गाद्या लावू लागतात. तेव्हा इरा अशोक मामांना म्हणते, आजोबा नेक्स्ट इयर पण करणार आहोत का आपण मंगळागौर? तेव्हा ते म्हणतात, हो. तेव्हा इरा म्हणते, मग आम्हाला पण यायचं आहे, आम्ही पण खूप एन्जॉय करू. तेव्हा संयमी म्हणते, मी जर असते ना तर मी इतके छान फोटो क्लिक केले असते, खूप ब्युटिफुल मोमेंट्स कॅप्चर झाल्या असत्या. आजोबा तुम्हाला काहीच जमलं नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, मोमेंट कॅप्चर करण्यात नाही तर ते जगण्यात मजा असते, ते मोबाईल सोडून द्या. त्यावर ईशान त्यांना विचारू लागतो, आजोबा तुम्ही तर एक पण गेम नाही खेळलात, मग तुम्हाला मज्जा कशी आली? तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय आहे ना, जेव्हा आपल्याला आपलं माणूस खूप वर्षांनी भेटतं तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात आणि त्याच्याबरोबर बोलण्यात जी मजा असते ना, तोच खरा आनंद असतो. त्यावर संयमी त्यांना चिडवत म्हणते, ओ म्हणजे वाईफ्स मॅच झाल्यात का? तेव्हा इरा, ईशान विचारू लागतात, म्हणजे किती जुन्या ओळखीचं, स्कूलमेट, कॉलेजमेट की ऑफिसमेट? त्यावर अशोक मामा त्यांना ओरडत म्हणतात, चुप बसा, कायम पिरपिर करत असतात, उद्या स्कूलला जायचं आहे ना, तर झोपा आता. आता इकडे सोन्याचं नाणं न मिळाल्यामुळे राधावहिनी चांगलीच चिडलेली असते आणि झाडू घेऊन किशाभाऊला मारू लागते आणि विचारते, साडी नेसून काय केलं? तुमच्या भरवशावर राहिले, काय मिळालं? आत्तापर्यंत मी नाणं मिळून ते वितळून चांगली सोन्याची चेन घालून मिरवत असते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, त्या म्हाताऱ्याचं आपल्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष आहे, एक चिंधी जरी हरवली असती ना तरी त्याने लगेच आपल्याला पकडलं असतं. जर आपण एवढा मोठा कांड केला असता तर त्याला एक डाऊट नसता आला का? आपला खेळ खल्लास झाला असता. तेव्हा राधावहिनी त्याला म्हणते, किसनराव सरकटे, तुम्ही सगळ्या जगाला शेंड्या लावू शकतात, पण मला नाही लावू शकत, लक्षात ठेवा. पुढे म्हणते, एक लक्षात ठेवा, ती मंगळागौरमध्ये घाऱ्या डोळ्याची बाई आली होती ना, तिच्यावर लक्ष ठेवा. त्यावर तो म्हणतो, ती घाऱ्या डोळ्याची मांजर इथं यायला नको, जर ती इथं आली तर आपला खेळ खल्लास. आता इकडे सोसायटीमध्ये एक व्हाईट कलरची कार येते. त्यातून वर्षाताई उतरतात. तेव्हा त्यांचा ड्रायव्हर त्यांना विचारतो, मॅम पाऊस येतोय तर गाडी चांगल्या ठिकाणी पार्क करू का? त्यावर त्या म्हणतात, नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. आणि पुढे म्हणतात, मी या सोसायटीमध्ये ऑलरेडी येऊन गेले, फक्त मला हे लोकेशन रिकन्फर्म करायचं होतं, गुलमोहर सोसायटी, कारण मला उद्या पुन्हा इथे यायचं आहे. असं म्हणून वर्षाताई तिथून निघून जातात. आता इकडे भैरवी तयारी करून तिच्या आईकडे जायला निघते. तितक्यात अशोक मामा मुलांना शाळेत सोडून घरी आलेले असतात. अशोक मामा तिला विचारू लागतात, काय तू कुठे निघालीस का? तेव्हा ती सांगू लागते की हो, मी जरा आईकडे जाऊन येते, कालचे दागिने घरात नको ठेवायला म्हणून. त्यावर अशोक मामा म्हणतात, सावकाश जा, कारण जोखमीचं काम आहे ना, दागिने वगैरे व्यवस्थित घेऊन जा. भैरवी जेव्हा जाऊ लागते तितक्यात अशोक मामांच्या एक गोष्ट लक्षात येते आणि ते तिला आवाज देत विचारू लागतात, काल तुला काही ऑफिसमधनं मेल वगैरे आला होता का? तेव्हा भैरवी परत फिरते आणि त्यांना म्हणते की नाही, मी यावर खूप विचार केलाय बाबा आणि ठरवलंय. त्यावर ते विचारतात, काय? तेव्हा ती म्हणते, मी जाऊन येते, मग आपण या विषयावर बोलूयात. भैरवी जेव्हा जाऊ लागते तेव्हा अचानक दरवाजात हर्षा समोर येऊन उभी राहते. तिला बघून आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं.
हर्षा आत येते आणि भैरवीला म्हणते, भैरवी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तेव्हा भैरवी हर्षाला म्हणते की मला वेळ नाहीये, आपण नंतर बोलूया. त्यावर हर्षा म्हणते, भैरवी प्लीज इट्स अर्जंट, मी फार वेळ घेणार नाहीये तुमचा. तेव्हा अनीश तिथे येऊन हर्षाला म्हणतो, हर्षा तुम्ही असं दारात उभं राहून बोलू नका, आत या. तेव्हा भैरवी म्हणते, काही गरज नाहीये, इथूनच बोल आणि निघ. तेव्हा हर्षा तिला सांगू लागते की कंपनीने पुन्हा तुला ऑफिसमध्ये बोलवलंय, तू पुन्हा ऑफिस जॉईन करावं अशी मेहता सरांची इच्छा आहे. त्यावर भैरवी तिला म्हणते, त्यांचा मेल आला होता. त्यावर हर्षा तिला विचारू लागते, गुड, मग कधी जॉईन करतीयस? त्यावर भैरवी म्हणते, कधीच नाही. हे ऐकल्यानंतर आता हर्षाबरोबर घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, हो बाबा, खरं तर कालपर्यंत मला त्या कंपनीत काम करायची इच्छा होती. इनफॅक्ट मी निर्दोष सिद्ध झाले म्हणून मला आनंदही झाला, पण मला नाही वाटत मी त्या कंपनीत पुन्हा काम करू शकेन. हर्षा भैरवीला रिक्वेस्ट करू लागते आणि तिची माफी मागत म्हणते, आय मेड अ ह्यूज मिस्टेक, माझ्याकडून चूक झाली. त्या मेहता सरांच्या सांगण्यावरूनच मी असं. त्यावर भैरवी म्हणते, त्या मेहता सरांच्या सांगण्यावरून तू माझं करिअर डिस्ट्रॉय करायला निघाली होतीस हर्षा. आणि तिला म्हणते, मग तू पण ती कंपनी सोड, चांगली माणसं नाही आहेत तिथं माणसांच्या कष्टाची अजिबात किंमत नाही आहे. त्यावर हर्षा तिला म्हणते, आय नो एव्हरीथिंग, पण हे असं सगळीकडेच चालतं भैरवी, तू या सगळ्यांचा विचार करू नकोस, तुला तुझी पोझिशन परत मिळाली आहे. आता तुझ्या हाताखाली तुझी अख्खी टीम आहे भैरवी, तू आता प्रोजेक्ट लीड आहेस. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा, ज्या कंपनीत मला ठरवून कॉर्नर केलं गेलं, माझ्यावर अविश्वास दाखवला गेला, त्या कंपनीबद्दल मला अजिबात आदर राहिलेला नाही आणि मी तिथे काम करणार नाही, दॅट्स फायनल. आणि ती हर्षाला म्हणते, आय एम गेटिंग लेट, तुझं झालं असेल तर मी निघते. तेव्हा हर्षा तिला ओके म्हणते आणि तिथून निघून जाते. तेव्हा अनीश भैरवी जवळ जाऊन तिला विचारू लागतो, आर यू शुअर अबाउट दिस? अगं तुझा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, हा तुझ्या हातातून गेल्यानंतर तू किती डिस्टर्ब्ड होतीस. त्यावर भैरवी म्हणते, आत्मसन्मानापुढे काहीच महत्त्वाचं नसतं अनीश, ड्रीम प्रोजेक्टसुद्धा नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे तिचं, आत्मसन्मानापेक्षा काहीच मोठं नसतं, पैसासुद्धा नाही. तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते, मग तुम्हालाही पटतं ना हे, मग तुम्ही का जाताय बाबा तिथे? त्यावर अशोक मामा म्हणतात की मी जाईल आणि त्यांना रोज जाऊन जाणीव करून देणार की तुम्ही किती मोठी चूक करत आहात. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. अशोक मामा गेल्यावर अनीश भैरवीशी बोलायला येतो. तेव्हा भैरवी त्याच्याशी काही न बोलता मी आईकडे जाऊन येते असं म्हणून आता भैरवीही तिथून निघून जाते. अनीशला मात्र भैरवीचा हा डिसिजन आवडलेला नसतो. आता इकडे अशोक मामा जेव्हा ऑफिसमध्ये येतात आणि सगळ्यांसमोर म्हणू लागतात, परवा आपल्या ऑफिसमध्ये एक मूर्खपणा झाला, पण त्यानंतर एक चांगली गोष्टसुद्धा घडली. आणि ते म्हणतात की भैरवी पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध झालं. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. पुढे अशोक मामा सांगू लागतात की त्याबद्दल कंपनीने भैरवीची माफी मागितलेली आहे आणि ते त्यांच्याजवळचं एक लेखी पत्र काढून सगळ्यांना दाखवू लागतात. तेव्हा योगिता ते पत्र घेऊन वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं की कंपनीकडून खूप मोठी चूक झाली आहे, त्यांनी भैरवीची माफी मागितली आणि तिने पुन्हा ऑफिस जॉईन करावं अशी तिला रिक्वेस्ट आहे. तेव्हा योगिता अशोक मामांना विचारू लागते, म्हणजे काका भैरवी पुन्हा ऑफिस जॉईन करणार आहे का? त्यावर ते म्हणतात नाही. तेव्हा तृप्ती विचारते की तिला दुसरा प्रोजेक्ट असाईन केला आहे का? त्यावर ते म्हणतात नाही. तेव्हा गायधनी विचारतात, मग ती करणार काय? तेव्हा अशोक मामा सांगू लागतात, ती काहीही करेल पण पुन्हा या ऑफिसमध्ये पाऊल टाकणार नाही. तेव्हा योगिता विचारू लागते, पण काका का? त्यावर अशोक मामा म्हणतात, कारण भैरवी स्वाभिमानी आहे. तेव्हा तृप्ती म्हणू लागते, अहो पण माझगावकर, कंपनीला भैरवीची गरज आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, भैरवीला जेव्हा कंपनीची गरज होती तेव्हा कंपनी उभी राहिली का तिच्या पाठीशी? तेव्हा हर्षा त्यांना विचारू लागते, मग माझगावकर तुम्ही कधी सोडताय कंपनी? त्यावर अशोक मामा म्हणतात, एवढं तुमचं नशीब नाही आहे हर्षा मॅडम, मी इथून जाणार नाही आहे. कुवत नसताना तुम्ही बॉसच्या खुर्चीत बसलात, पण ती खुर्ची टिकून ठेवण्यासाठी तुमची किती दमछाक होते तीच मला बघायची आहे. आणि चला कामं खोळंबलीत, कामाला लागा असं म्हणून अशोक मामा आता सगळ्यांना जायला सांगतात. तेव्हा हर्षा तिथून रागातच निघून जाते.
आता इकडे किशाभाऊ मस्त झोपलेला असतो तेव्हा राधावहिनी येऊन त्याला म्हणते, बाप्पा दिवे लागण्याच्या वेळेला झोपून राहिला हा माणूस, तो म्हातारा जर आला तर चांगला बडबड करेन, उठा. त्यावर तो म्हणतो, आजपासून मी आजारी आहे ना, औषध घेतलंय, झोपू द्या माले. तितक्यात डोरबेल वाजते तेव्हा राधावहिनी म्हणू लागते, कोणतरी आलंय. त्यावर तो म्हणतो, सांगा की माझी तब्येत बरी नाही, औषध घेऊन झोपलोय. जेव्हा राधावहिनी दरवाजा उघडते तर समोर वर्षाताई उभ्या असतात आणि ते विचारू लागतात, माझगावकर इथेच राहतात ना. त्यावर राधावहिनी म्हणते, हो, पण ते आता घरात नाही, असं म्हणून ती दरवाजा लावू लागते. तेव्हा वर्षाताई दरवाजा ढकलत तिला म्हणतात, ते इथे राहतात का नाही एवढाच मी प्रश्न विचारलाय. तेव्हा राधावहिनी म्हणते, हो, ते इथेच राहतात. त्यावर ती म्हणते, आता ते बाहेर गेलेत म्हणजे थोड्या वेळाने येतीलच, तोपर्यंत मी इथेच त्यांची वाट बघत बसते. जरा बाजूला व्हा, असं म्हणून वर्षाताई आता आत येतात आणि किशाभाऊला असं झोपलेलं पाहून आश्चर्याने विचारू लागतात, हे कोण. त्यावर राधावहिनी म्हणते, हे माझे मिस्टर. तेव्हा वर्षाताई म्हणतात की या वेळेला हे असे पाय वर करून का झोपलेत. तेव्हा राधावहिनी सांगू लागते की ते आजारी आहेत आणि त्याच्या कानातमध्ये जाऊन बोलते, अहो उठा ना, मांजर आली आहे. तेव्हा किशाभाऊ दचकून उठतो आणि काठी घेऊन कुठे मांजर असं म्हणून इकडे तिकडे पळू लागतो. ते बघून वर्षाताई विचारतात, हे असे का वागतायत. त्यावर राधावहिनी म्हणते, काय सांगू बाप्पा तुम्हाला, डोक्यावर परिणाम झाला ना माझ्या माणसाचा, ॲक्सिडेंट झाला त्यांचा. आता वर्षाताईंच्या त्यांचं नाटक लक्षात आलेलं असतं. किशाभाऊ काठी घेऊन मांजर मांजर करत असतो तेव्हा राधावहिनी म्हणते, अहो ऐका ना, माझं मांजर नाही आहे. त्यावर वर्षाताई म्हणतात, मांजर इथे आहे. मांजर दिसायला खूप सुंदर असते, पण तिला नखं असतात, त्या नखांनी जर तिने बोचकारलं तर खूप वेदना होतात. असं म्हणून वर्षाताई आता त्यांच्या नखांनी राधावहिनीला बोचकारतात. तेव्हा राधावहिनी जोरात ओरडते आणि तिथून पळून जाते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.